होती पिंपरी चिंचवड पोलिसांवरती 8 दिवस लागले या आरोपींना पकडायला। मयुरीच्या केसमध्ये जवळपास 240 दिवस उलटून गेले, जिने 2024 मध्ये केस केली होती 11व्या महिन्यामध्ये। आता चार्जशीट दाखल करायला 90 दिवसांचा कालावधी असतो, त्याच्या तिप्पट कालावधी गेलाय तरी त्याच्यामध्ये दोषारोपपत्र गेलेले नाही, बी समरी गेलेली नाही। अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड पोलीस काम करतात। 8 दिवसांनी हे आरोपी पकडले। मूळ पहिली सेन्सिटिव्हिटी गुन्हा दाखल होण्यापासून आरोपी फरार होण्यापर्यंत फार लाईटली ही केस पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेली दिसते। कुठलीही आत्ताची या कुटुंबियांना फार पाठपुरावा करावा लागला, तेव्हा FIR दाखल झाली। मी आता कुटुंबियांशी बोललो। माझी मीडियाला हात जोडून विनंती आहे, तुमच्या माझ्या घरातली जर केस असती तर इतका आपण चव्हाट्यावरती आणली नसती। आज ते घरातले ज्या मुलीचे आई, त्या मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी सांगितलं की आम्हाला पोलिसांचं अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे असं त्यांनी नमूद केलं। त्यांनी सांगितलं की ही केस लवकरात लवकर संपवा आणि यांना सगळ्यांना असं शासन करा की यांना कायमची अद्दल घडली पाहिजे, अशा प्रकारचं झालेलं आहे। अहो, मी तुम्हाला सांगतो, हे अनिलराव कसपट्यांच्या बद्दल सांगतोय। मयुरीच्या संदर्भातली केस आता मीडियामध्ये आलेली आहे, ती वेगळी केस आहे। ही केस वेगळी आहे, ती केस पुढे आलेली आहे। पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी संबंधित ज्या CPच्या अंडर मयुरीची केस येते त्यांना सांगितलं जाईल, कारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे। दादा, हे प्रकरण झाल्यानंतर जी हगवण्यांची मोठी सून आहे तिने मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत की पोलिसांनी 8 तास रक्तबंबाळ परिस्थिती तक्रार करायला घेतली तर तक्रार देखील नोंदवून घेतली नव्हती। आता हे जर असं झालेलं असेल त्याची शहानिशा केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जर कोणी पोलीस दोषी असतील, ऑफिसर दोषी असतील तर त्यांच्यावर पण कारवाई केली जाईल। खुनाचा गुन्हा दाखल करावा म्हणून मागणी केली। प्रमुख मागणी त्यांची ती आहे। दाखल झालेत, कडक एक मिनिट, तुम्ही मेहरबानी करा मीडियावाल्यांनो, तुम्हाला इतकं वकिलापेक्षा जास्त ज्ञान मिळालेलं आहे। अशा पद्धतीनं केलं तर उद्या काही कलम अशी घातली आणि त्या कलमाच्या संदर्भात तशा प्रकारचे पुरावे तुम्ही सादर केले नाही तर केस वीक होते। ही गोष्ट समजून घ्या। आपल्याला ही केस कशी स्ट्रॉंग राहील ते त्या ठिकाणी बघायचं आहे आणि मधल्या काळामध्ये अशा प्रकारे काही घरातले लोक नवीन लग्न झालेल्या मुलींना, विशेषतः त्या घरातले सासरे असतील, सासू असतील, नणंद असेल, नवरा असेल, दीर असेल, हे छळतात। अशा काही गोष्टी पुढे आल्यानंतर वेगवेगळे कायद्यामध्ये दुरुस्ती पण केलेली आहे। पहिले तर कायदे आहेतच, परंतु त्याच्यामध्ये काही नवीन पण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलाय। उदाहरण जर सांगायचं झालं तर 3/5 हे भारतीय दंडविधान संहिता कलम, त्याच्यामध्ये 304ब ह्याच्यामध्ये देखील तुम्ही जर खोलात गेला तर हे भारतीय दंडविधान पण अतिशय महत्वाचं आहे आणि ह्याच्यात आता